प्रभू रामाच्या प्राणप्रतिष्ठेला आता अवघे काही दिवस शिल्लक राहिलेले आहेत। मात्र भाविकांचा उत्साह हा शिगेला पोहोचलाय। अयोध्येमध्ये 14 लाख दिव्यांपासून प्रभू श्रीरामाची प्रतिकृती तयार केलेली आहे। अयोध्येतील साकेत महाविद्यालयाच्या मैदानावर ही प्रतिकृती साकारण्यात आली आहे। 14 लाख दिव्यांचा जागतिक विक्रमामध्ये आता नोंद केली जाणार आहे। ड्रोनच्या माध्यमातून प्रभू श्रीरामाची मनमोहक प्रतिकृती ही पाहायला मिळते। तर या 14 लाख दिव्यांपासून बनवलेल्या प्रतिकृतीचा आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी रोहन कदम यांनी। पाहूयात। 22 तारखेला प्रभू श्रीरामांचा प्राणप्रतिष्ठेचा सोहळा होतोय आणि या सोहळ्यानिमित्त देशभरात दिवाळी साजरी केली जाणार आहे। आपण आता अयोध्ये नगरीमध्ये आहोत आणि अयोध्ये नगरीमध्ये देखील 14 लाख दिव्यांच्या माध्यमातून जी आहे ती प्रभू श्रीरामांची प्रतिकृती जी आहे ती बनवण्यात आल्याचं काम सध्या सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। हे सगळी दृश्य आपण पाहतोय अयोध्येमधल्या साकेत महाविद्यालयामध्ये। या साकेत महाविद्यालयाच्या भव्य ग्राउंडवरती जी आहे ती अशा प्रकारची प्रभू श्रीरामांची प्रतिकृती जी आहे ती 14 लाख दिव्यांच्या माध्यमातून जी आहे ती बनवण्यात येण्याचं काम सध्या जोरदार पद्धतीने चालू असल्याचं पाहायला मिळतंय आणि हा एक नवीन रेकॉर्ड या माध्यमातून करण्यात येणार असल्याचं देखील सांगितलं जातंय। खरं तर 22 तारखेच्या कार्यक्रमाच्या वेळी घराघरामध्ये दिवे लावून जे ते रामलल्लांचं स्वागत पुन्हा एकदा करण्यात येणार आहे। त्यामुळे घराघरामध्ये दिवाळी एकीकडे साजरी होत असताना अयोध्या नगरीमध्ये अशा प्रकारचा वर्ल्ड रेकॉर्ड देखील केला जातोय। ह्या सगळ्या दिव्यांच्या माध्यमातून प्रभू श्रीरामांची प्रतिकृती जी आहे ती या भव्य अशा मैदानामध्ये सध्या बनवली गेलेली आहे आणि हे मनमोहक दृश्य अतिशय सगळ्यांचं लक्ष सध्या वेधून घेतंय। याच दिव्यांच्या माध्यमातून हा संपूर्ण परिसर जो आहे तो सायंकाळच्या वेळी उजाळून निघणार आहे। त्यामुळे एक प्रकारे रेकॉर्ड तर होईलच, परंतु प्रभू श्री रामांचं स्वागत ज्या पद्धतीने केलं जातंय, घराघरामध्ये त्यांचं स्वागत दिवाळीच्या जशा प्रकारे आपण दिवा लावून करतो तशाच प्रकारचं या ठिकाणी देखील दिवे लावून जे ते प्रभू श्रीरामांची प्रतिकृती सध्या बनवलेली पाहायला मिळते। रोहन कदम, जय महाराष्ट्र न्यूज, अयोध्या। श्रीराम मंदिरासाठी 9 फुटांचा दिवा तयार करण्यात आलेला आहे। अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या आगामी उद्घाटनासाठी नेत्रदीपक 1100 किलो वजनाचा 9.5 फूट उंचीचा दिवा तयार करण्यात आलेला आहे। 15 किलो लोकरीची वात आणि 8 फूट शिडीने हा सुशोभित केला जाणार आहे। प्रभू रामासाठी विविध वस्तू या अयोध्येमध्ये येत आहेत। गुजरातमधल्या भरवाड समाजाने 108 फूट लांबीची अगरबत्ती बनवलेली आहे। ही अगरबत्ती बनवायला 6 महिन्यांचा कालावधी गेलाय। ही अगरबत्ती 1.5 महिना प्रज्वलित राहू शकते। औषधी सुगंधी वनस्पतींपासून ही अगरबत्ती बनवण्यात आलेली आहे। ही मोठी अगरबत्ती कशी तयार केली याविषयी कारागिरांशी संवाद साधलेला आहे आमचे प्रतिनिधी रोहन कदम यांनी। पाहूयात। 108 फूट लांब अगरबत्ती आता रामलल्लांच्या अयोध्या नगरीमध्ये पोहोचलेली आहे। खरं तर गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावरती या अगरबत्तीचे फोटोज, या अगरबत्तीचे व्हिडिओज प्रचंड प्रमाणामध्ये व्हायरल होत होते आणि ती अगरबत्ती कधी अयोध्येमध्ये येते याची प्रतीक्षा जी आहे त्या अयोध्या नगरीतील भाविक पाहत होते। आपण जर पाहिलं तर आता अयोध्या नगरीमध्ये स्वागत जे आहे ते या लांब अशा अगरबत्तीचं केलं जातंय आणि या कंटेनरच्या बाहेर देखील मोठ्या प्रमाणामध्ये नागरिक जे आहेत ते या अगरबत्तीचं दर्शन घेण्यासाठी आलेले पाहायला मिळत आहेत। जय श्रीरामचा नारा जो आहे तो लावलेला त्यांच्याकडून पाहायला जातोय आणि ही अगरबत्ती जी आहे ती 22 तारखेच्या कार्यक्रमासाठी वापरण्यात येणार आहे। त्यावेळेस त्याचं जे ते प्रज्वलन केलं जाणार आहे असं सांगण्यात येत आहे। कारण का अशी इतकी मोठी 108 फुटाची अगरबत्ती देशाच्या इतिहासामध्ये यापूर्वी कधी बनवलेली नव्हती। अशी अगरबत्ती पहिल्यांदाच खास रामलल्लांसाठी बनवली जाते। त्यामुळे या अगरबत्ती सोबत एक फोटो घेण्यासाठी नागरिकांची जी आहे ती मोठी झुंबड उडालेली पाहायला मिळते। त्यामुळे एकंदर
ही अगरबत्ती जी आहे ती मात्र भाविकांचं लक्ष वेधून घेतेच, परंतु रामलल्लांची प्राणप्रतिष्ठा होतीये. ती रामलल्लांची प्राणप्रतिष्ठा विशेषतःने देशभरामध्ये जगभरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये साजरी केली जाते आणि त्यामध्ये ही अगरबत्ती देखील इतर सगळ्या भाविकांचं लक्ष जे आहे ते वेधून घेत असल्याचं चित्र सध्या पाहायला मिळत आहे. रोहन कदम, जय महाराष्ट्र न्यूज, अयोध्या. तर श्रीराम मंदिरासाठी 9.5 फुटांचा दिवा तयार करण्यात आलेला आहे. अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या आगामी उद्घाटनासाठी नेत्रदीपक असा 1100 किलो वजनाचा आणि 9.5 फूट उंचीचा दिवा तयार करण्यात आलेला आहे. 15 किलो लोकरीची वात आणि 8 फूट शिडीने हा दिवा सुशोभित केला आहे. तर याचाच आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी रोहन कदम यांनी. पाहूयात. 22 तारखेला प्रभू श्रीरामांचा प्राणप्रतिष्ठेचा सोहळा होतोय आणि या सोहळ्यानिमित्त देशभरात दिवाळी साजरी केली जाणार आहे. आपण आता अयोध्या नगरीमध्ये आहोत आणि अयोध्या नगरीमध्ये देखील 14 लाख दिव्यांच्या माध्यमातून जी आहे ती प्रभू श्रीरामांची प्रतिकृती जी आहे ती बनवण्यात आल्याचं काम सध्या सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. ही सगळी दृश्य आपण पाहतोय अयोध्येमधल्या साकेत महाविद्यालयामध्ये. या साकेत महाविद्यालयाच्या भव्य ग्राउंडवरती जी आहे ती अशा प्रकारची प्रभू श्रीरामांची प्रतिकृती जी आहे ती 14 लाख दिव्यांच्या माध्यमातून जी आहे ती बनवण्यात येण्याचं काम सध्या जोरदार पद्धतीने चालू असल्याचं पाहायला मिळतंय आणि हा एक नवीन रेकॉर्ड या माध्यमातून करण्यात येणार असल्याचं देखील सांगितलं जात आहे. खरं तर 22 तारखेच्या कार्यक्रमाच्या वेळी घराघरामध्ये दिवे लावून जे ते रामलल्लांचं स्वागत पुन्हा एकदा करण्यात येणार आहे. त्यामुळे घराघरामध्ये दिवाळी एकीकडे साजरी होत असताना अयोध्या नगरीमध्ये अशा प्रकारचा वर्ल्ड रेकॉर्ड देखील केला जातोय. ह्या सगळ्या दिव्यांच्या माध्यमातून प्रभू श्रीरामांची प्रतिकृती जी आहे ती या भव्य अशा मैदानामध्ये सध्या बनवली गेलेली आहे आणि हे मनमोहक दृश्य अतिशय सगळ्यांचं लक्ष सध्या वेधून घेत आहे. याच दिव्यांच्या माध्यमातून हा संपूर्ण परिसर जो आहे तो सायंकाळच्या वेळी उजाळून निघणार आहे. त्यामुळे एक प्रकारे रेकॉर्ड तर होईलच, परंतु प्रभू श्री रामांचं स्वागत ज्या पद्धतीने केलं जात आहे, घराघरामध्ये त्यांचं स्वागत दिवाळीच्या जशा प्रकारे आपण दिवा लावून करतो तशाच प्रकारचं या ठिकाणी देखील दिवे लावून जे ते प्रभू श्रीरामांची प्रतिकृती सध्या बनवलेली पाहायला मिळते. रोहन कदम, जय महाराष्ट्र न्यूज, अयोध्या. प्रभू रामाच्या प्राणप्रतिष्ठेसाठी जसजसं मंदिर सजतंय तसंच अयोध्या देखील नटते. अयोध्येमध्ये इमारतींवर विलोभनीय असं प्रभू रामाचं चित्र साकारण्यात आलेलं आहे. भक्तांना रामाच्या अयोध्या नगरीमध्ये आल्याचा भास होणार आहे. इमारतीच्या मोठ्या भिंतीवर राम आणि हनुमानाचं चित्र रेखाटण्यात आलेलं आहे. या रंगरंगोटीचं काम आता प्रगतीपथावर आहे. तर याचाच आढावा घेतलेला आहे थेट अयोध्येतून आमचे प्रतिनिधी रोहन कदम यांनी. पाहूयात. 22 तारखेच्या प्राणप्रतिष्ठेसाठी आणि रामलल्लांच्या संपूर्ण मंदिराच्या उद्घाटनासाठी आता अयोध्या नगरी सज्ज झालेली पाहायला मिळते आणि आपण जर माझ्या पाठीमागं पाहिलं तर संपूर्ण शहरातील ज्या अशा प्रकारच्या मोठ्या मोठ्या इमारती आहेत, बिल्डिंग्स आहेत, ज्या सुशोभीकरण केलेलं जात आहे त्याच्यावरती रामलल्लांच्या अशा भव्य आणि दिव्य स्वरूपाच्या पेंटिंग जे आहे ते चित्र जे आहे ते साकारलेलं पाहायला मिळतंय. आपण या ठिकाणी देखील हनुमानाची देखील अशाच प्रकारची मूर्ती जी आहे ती या पेंटिंगच्या माध्यमातून साकारलेली पाहायला मिळते. राम मंदिराचं चित्र यावरती साकारलेलं पाहायला मिळतं, श्रीराम लिहिलेलं पाहायला मिळतं आणि या सगळ्याच्या माध्यमातून जे आहे ते मोठं असं एक सुशोभीकरणाचं काम या संपूर्ण अयोध्या नगरीमध्ये केलं जात आहे. खरं तर अयोध्या नगरी जी आहे ती नव्याने स्थापन होते, नव्याने तिला घडवलं जाते असं म्हणलं जाते, कारण का मोठ्या प्रमाणामध्ये संपूर्ण अयोध्येमध्ये जे काम आहे सुशोभीकरणाचं असेल किंवा रस्त्यांचं असेल किंवा विविध विकास कामांचं असेल ते मोठ्या प्रमाणामध्ये सुरू आहे. त्यामुळे अशा प्रकारच्या इमारती ज्या आहेत त्या सध्या उभारल्या जाताना त्याच्यावरती रामलल्लांची चित्र काढले जात आहेत आणि एक नवीन पद्धतीने रामांचा जो इतिहास आहे किंवा रामलल्लांची जी पुनर्स्थापना होते, प्राणप्रतिष्ठा पुण्याने होते, पुन्हा रामलल्लाच्या मंदिरामध्ये जात आहेत त्याचा उत्सव जो आहे तो या सगळ्याच्या माध्यमातून साजरा केला जातोय आणि हेच नवं रूप अयोध्या नगरीचं संपूर्ण देशासमोर नव्याने मांडलं जात आहे. रोहन कदम, जय महाराष्ट्र न्यूज, अयोध्या. 22 जानेवारीला अयोध्येमध्ये श्रीराम मंदिराचा उद्घाटन समारंभ होणार असून याकरता खास येवल्यातील कापसे फाउंडेशन मधील शेकडो दिव्यांग कारागीर तसेच राम भक्त विणकरांनी रेशीम धाग्याच्या साह्याने विणकाम करून रामासाठी पैठणीचं वस्त्र तयार केलंय. या पैठणी वस्त्राला सोन्याच्या आणि चांदीच्या जरीसह नैसर्गिक फुलांचा रंग देखील वापरण्यात आला आहे.
श्रीरामाच्या अंगावर आता येवल्याची जगप्रसिद्ध पैठणी असलेला शेला परिधान होणार असल्याने नक्कीच येवलेकरांना ही अभिमानाची बाब आहे. याच तयार झालेल्या श्रीरामाच्या पैठणी शेल्याचा थेट आढावा घेतलेला आहे आमचे येवल्याचे प्रतिनिधी नरेंद्र बटाव यांनी. पाहूयात. येत्या 22 जानेवारीला अयोध्या येथे श्रीरामांचा जो प्राणप्रतिष्ठा सोहळा संपन्न होत आहेत. या ठिकाणी विविध वस्तू कला बनवण्यात येत आहेत. आपण येवल्यातील एका पैठणी कारखान्यात आलेलो आहोत. कापसे फाउंडेशन म्हणून आहे. आपण बघू शकता की माझ्या मागे या ठिकाणी शेकडो दिव्यांग कारागीर या कापसे फाउंडेशन येथे पैठणीचे विणकाम करत असतात. ते वेगवेगळ्या कला देखील सादर करत असतात. यावेळी अक्षरशः अयोध्याकरता श्रीरामांच्या वस्त्र या पैठणीच्या सहाय्याने या विणकरांनी तयार केले आहेत. आपण बघू शकता की अक्षरशः पैठणीचा जो शेला आहे तो अक्षरशः तयार केलेला आहे. यावर जय श्रीराम असे देखील रेखाटण्यात आलेले आहेत. आपल्यासोबत याच कापसे फाउंडेशनचे बाळासाहेब कापसे. काय सांगाल भाऊ की अयोध्येकरता श्रीरामांकरता अक्षरशः पैठणीचं वस्त्र तयार केलेलं आहे? जय श्रीराम. सर्वात पहिले आता आपल्याला सगळ्यांना माहीतच आहे का प्रभू रामचंद्राचं आगमन होत आहे. अनेक वर्षापासून जे राम वनवासात राहिले किंवा ज्यांना घर नव्हतं आणि त्यांचं आता घर होतं आहे, हा आनंद आमच्या परिवाराला खूप झाला. आणि असं 6 महिन्यापूर्वी ठरवलं का आता राम मंदिर होतं आहे, रामाची स्थापना होते, रामाचा जन्म होतो आहे. तर त्या रामासाठी जे आपला आदर्श आहे त्या रामासाठी आपण आपल्या येवल्याची जी कला आहे पैठणी, जिला 2000 वर्षापूर्वीचा इतिहास आहे, तिला राजवस्त्र म्हणून जे मान मिळालेलं आहे ते वस्त्र बनवण्याची इच्छा सर्वात पहिले कापसे परिवाराची झाली. तसेच आपल्या कापसे फाउंडेशनमध्ये जे दिव्यांग लोक काम करत आहे त्यात अनाथ, अपंग, मूकबधीर, आदिवासी हे सगळे मुलांनी याला साथ दिली आणि गेल्या 6 महिन्यापासून आम्ही हे काम हातात घेतलं. येवल्याचं जे पैठणी वस्त्र आहे हे श्रीरामांच्या अंगावर परिधान करण्यात येणार आहेत. नरेंद्र बटाव, जय महाराष्ट्र न्यूज, येवला. तर महाराष्ट्रातील सागवान लाकडातून अयोध्येतील राम मंदिराचे दरवाजे साकारण्यात आलेले आहेत. मुख्य दरवाजासह राम मंदिरातील इतर दरवाजे अयोध्येमध्ये तयार होत आहेत. कार्यशाळेमध्ये सुरू असलेल्या दरवाजांचं काम आता अंतिम टप्प्यात आलेलं आहे. कुशल आणि अनुभवी कारागिरांनी कोरीव नक्षीकाम करत हे दरवाजे बनवले आहेत. महाराष्ट्रातील सागवान लाकडातून हे दरवाजे साकारण्यात आलेले आहेत. अयोध्येतील राम मंदिराचे दरवाजे हे साकारण्यात येत आहेत. मुख्य दरवाजासह राम मंदिरामधल्या इतर दरवाजे हे अयोध्येमध्ये तयार होत आहेत. कार्यशाळेमध्ये सुरू असलेल्या दरवाजांचं काम हे आता अंतिम टप्प्यात आलेलं आहे. कुशल आणि अनुभवी कारागिरांनी कोरीव नक्षीकाम करत हे दरवाजे बनवलेले आहेत. महाराष्ट्रातील सागवान लाकडातून अयोध्येतील राम मंदिराचे दरवाजे साकारण्यात येत आहेत. 22 जानेवारीला प्रभू रामाची प्राणप्रतिष्ठा अयोध्येमध्ये होणार आहेत आणि ठिकठिकाणहून प्रभू रामासाठी अनेकविध वस्तू अयोध्येमध्ये येत आहेत. महाराष्ट्रातील सागवान लाकडातून दरवाजे साकारण्यात आलेले आहेत. मुख्य दरवाजासह राम मंदिरातील इतर दरवाजे अयोध्येत तयार होत आहेत. तर याचाच आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी रोहन कदम यांनी. पाहूयात. एखाद्या मंदिरामध्ये देवाला जेवढं महत्व असतं तेवढंच महत्व त्या मंदिराच्या दारांना देखील असतं, दरवाजांना देखील असतं. आणि आपण जर पाहिलं तर अयोध्येमध्ये राम मंदिर भव्य दिव्य उभं राहते आणि त्याचे दरवाजे जे देखील आहेत ते त्याला साजेसे असलेले पाहायला मिळत आहेत. अतिशय कोरीव नक्षीकामासह हे दरवाजे आहेत ते आता तयार झालेले आहेत. आणि सर्वात विशेष बाब म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रासाठी अभिमानाचे असेल की म्हणजे महाराष्ट्राच्या सागवान लाकडापासून जे आहेत ते हे सगळे दरवाजे बनवलेले आहेत. अनुराधा टिम्बर्स इंटरनॅशनल या हैदराबाद मधल्या एका कंपनीने हे सगळे जे आहेत ते दरवाजे बनवलेले आहेत आणि त्याचं काम देखील आता पूर्ण झालेलं आहे, अंतिम टप्प्यामध्ये आलेले आहे. तामिळनाडूचे सगळे जे कारागीर आहेत त्यांच्या माध्यमातून हे सगळे तेलंगणा, तामिळनाडूच्या कारागिराच्या माध्यमातून हे सगळं नक्षीकाम जे आहे ते कोरीव करण्यात आलेलं आहे. आपल्यासोबत या कंपनीचे मालक आहेत. क्या सौभाग्य है आपका, राम मंदिर के दरवाजे जो है वो आपको बनाने का मौका मिला है?
श्री राम जन्मभूमि भव्य मंदिर के लिए हम लोग प्राण प्रतिष्ठा के लिए पूरा 18 दरवाजा तैयार कर दिया है। ये कल दोपहर से ये इंस्टॉलेशन शुरू हो जाएगा और इसका पूरा 14 दरवाजे में गोल्ड लगेगा। और इसके बाद में हम लोग परकोटा का पिलग्रिमेज फैसिलिटी सेंटर का उनका भी दरवाजा डोर फ्रेम्स हम बना रहे हैं। अच्छा, मतलब इसको सारा गोल्ड लगने वाला है, वो कब लगने वाला है, कहाँ पे लगने वाला है? अभी लगना शुरू हो गया। अच्छा मंदिर के अंदर सिक्योरिटी जोन में जो काम चल रहा है अभी, अच्छा बाकी का उधर जगह नहीं है इसलिए ये इधर है। अभी आफ्टरनून से वो गोल्ड प्लेटिंग के लिए चले जाएगा। और कौन से मुख्य दरवाजे हैं जो लगता है कि राम मंदिर में लगने वाले हैं जो आपने बनाए हैं, और उसकी विशेषता क्या है? वो गर्भगुड़ी का डोर है, वो 12 फीट चौड़ाई, 9 फीट लंबाई, 5 इंच थिकनेस, ये फोल्डिंग डोर है। ये पूरा गोल्ड प्लेटेड हो जाएगा। अच्छा, और ये इसको कल हम लगाना शुरू कर देंगे। कितने दरवाजे लगभग होंगे पूरे मंदिर में जो आपने बनाए हैं, उसकी संख्या क्या है, बता सकते हैं? पूरा ग्राउंड फ्लोर में 18 दरवाजे हैं। आप ये देख सकते हैं, ये 4 दरवाजे और ये पूरा है मंडप का दरवाजे हैं। ये वाला मंडप का दरवाजा? मंडप का दरवाजा है, वो भी मंडप का दरवाजा है। ये नीचे ये ग्राउंड फ्लोर से ऊपर जाने वाला फ्लोर का दरवाजा है। और ये पूरा रेडी है, तैयार है, अभी हम लगा देंगे। लगभग 25-30 दरवाजे आपने बनाए होंगे राम मंदिर के लिए? हम लोग दरवाजा ग्राउंड फ्लोर के लिए 18 बनाया, परकोटे के लिए 9 बना रहे और पिलग्रिमेज फॅसिलिटी सेंटर के लिए 127 डोर फ्रेम्स बनाए। अच्छा, तर हे या कंपनीला जे इथे राम मंदिराचे दरवाजे बनवायचं संधी दिलेली आहे आणि महाराष्ट्राच्या सागवान लाकडापासून कोरीव नक्षीकाम करत हे सगळे दरवाजे आता बनलेले पाहायला मिळत आहेत आणि गोल्ड प्लेटिंग जे आहे ते आता करण्याचं काम सुरू आहे आणि हे सगळे दरवाजे आता लवकरच राम मंदिरामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहेत। रोहन कदम, जय महाराष्ट्र न्यूज, अयोध्या। महाराष्ट्रातील सागवान लाकडातून दरवाजे साकारण्यात आलेले आहेत। जवळपास 18 दरवाजे हे आतापर्यंत साकारण्यात आलेले आहेत आणि सुंदर असं नक्षीकाम करण्यात आलंय। महाराष्ट्रातील सागवान लाकडातून साकारलेले हे दरवाजे आपण पाहतो आहे। प्रभू रामाच्या मंदिरासाठी सुंदर असं नक्षीकाम केलेले हे दरवाजे आपल्याला पाहायला मिळतात। तर GZ मध्ये आज इतकंच। पुन्हा एकदा भेटूया, तोपर्यंत जय महाराष्ट्र।